इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। विश्वास सदियों का, विरासत अपनों की, हर पीढ़ी जिसे पहचाने वो चमक रतनलाल सिवाफना ज्वेलर्स की। नमस्कार, मी भारती सवर्णे, इंडिया आप तक न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 5 ठिकाणी। शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेले हे नवी पेठ या ठिकाणी आपण काही नागरिक आपल्यासोबत जोडले गेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करून त्यांच्याकडून त्यांच्या प्रभागातील वार्डातील काय समस्या आहेत आणि काय काय सोडवल्या गेल्या आहेत आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊयात लाईव्ह कॅमेरा। दादा, काय सांगणार आपल्या वार्डातील समस्यांबाबत? आपल्या वार्डात काय काय कामं झाली, कोणकोणती कामं दिलासादायक झालेली आहेत? आमच्या वार्डात सगळी कामं दिलासादायक झालेली आहे आणि आम्हाला कोणत्याही कामात काही अडचण आली, कधीही काही राहिलं तर आम्ही नितीन भाऊंकडे केव्हाही गेले तर आमच्या कामाचं निवारण एकदम निव्वळ क्षणात झालेलं आहे। तर आम्हाला आमच्या हिशोबाने तरी सगळं एकदम आरामदायक आणि सगळं व्यवस्थित कामं झालेली आहेत। ओके दादा, तुम्ही काय सांगणार आपल्या प्रभागामध्ये दैनंदिन जीवनामध्ये असलेले पाणी, जसे की वीज, रस्त्यांची कामं, याच्याबाबत आपण काय सांगणार? रस्त्यांची कामं नितीन भाऊंनी एकदम चांगल्या प्रकारे केलेली आहे। इथे घंटागाडी पण रोज येते आणि साफसफाई पण दररोज होते। ओके दादा, आपण काय सांगणार? हा नवी पेठ हा जो प्रभाग आहे हा शहरातला मध्यवर्ती भाग आहे। त्यानंतर दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दोन जे मुख्य मार्केट आहे, गोलाणी मार्केट आणि फुले मार्केट, यांना जोडणारा प्रभाग आहे। आमच्या सुदैवाने आम्हाला जे नगरसेवक लाभले आता या गेल्या 5 वर्षात, या नगरसेवकांच्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे संतुष्ट आहोत, समाधानी आहोत। कारण आमच्या एका हाकेला ओ देऊन त्यांनी इथे कामं केलेली आहे। इतर प्रभागांमध्ये समस्या असतील नसतील ते मी नाही सांगू शकत, पण प्रभाग क्रमांक 5 विषयी जर बोलायचं झालं आमच्या नवी पेठेविषयी तर आम्हाला चांगले नगरसेवक लाभलेले आहे, ही भाग्याची गोष्ट आहे। दुसरा एक फक्त मुद्दा मी या निमित्ताने मांडू इच्छितो की महापालिका स्वच्छता कर्मचारी स्वच्छता करतात, नगरसेवक फोन उचलतात, परंतु नागरिक म्हणून जी जबाबदारी नागरिकांनी पार पाडली पाहिजे, दुर्दैवाने ती नवी पेठेत होताना दिसत नाही। मेन मार्केट एरिया असल्यामुळे ज्या मागच्या गल्ल्या आहेत किंवा आता हा सुद्धा जो मुख्य रोड आहे, इथे आपण थुकू नये, घाण करू नये, कचरा टाकू नये, उघड्यावर लघवीला उभं राहू नये, हे साधे कॉमन सेन्स नागरिकांनी जर स्वतःमध्ये आणले तर मला असं वाटतं की ते महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा पोषक ठरेल, त्यांना एक प्रकारची इन्स्पिरेशन मिळेल। राहिला विषय, काही काम जर महापालिकेत होत नसेल तर आम्ही आमच्या नगरसेवकांना वारंवार सांगतो आणि महापालिकेकडनं, नगरसेवकांकडनं त्या प्रकारचा सपोर्ट आम्हाला मिळत असतो। वैयक्तिक माझं जर मत विचारात घेतलं तर एक नागरिक म्हणून माझी जबाबदारी ओळखून मी वागलं पाहिजे। मी जर कचरा करेल, मी जर घाण करेल, मी जर थुंकेल, मी वाटेल तसा वागेल रस्त्यावर आणि नंतर मग मी दोष नगरसेवकांना, महापालिकेला देईल, हे अतिशय चुकीचं आहे। नागरिक म्हणून आपण कुठेतरी सजग राहणं, सजग होणं गरजेचं आहे। त्यानंतर जर त्यांच्याकडनं काही चुका झाल्या तर मग आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे। वॉर्ड क्रमांक 5 आम्ही याबाबतीत समाधानी आहोत। दादा, आपण काय सांगणार? या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं, प्रभाग क्रमांक 5 हा अतिशय इथे सुशिक्षित लोक आहेत, इथे व्यापारी वर्ग आहे आणि ह्या प्रभागातल्या ज्या म्हणजे अडीअडचणी येतं तिथले नगरसेवक, जे रुलिंग नगरसेवक होते, नितीन भाऊ लड्ढा म्हणा किंवा विष्णुभाऊ बंगाळे, यांनी सर्व नागरिकांच्या अडीअडचणी वेळोवेळी सोडवलेल्या आहेत। त्यामुळे इथे सर्व नगरसेवकांच्या बाबतीमध्ये इथले सर्व नागरिक जे आहेत ते समाधानी आहेत। त्यांनी केलेल्या कार्याचं इथे त्यांना निश्चितच त्यांना याचा जबाब 15 तारखेला निवडणुकीमधून त्यांना दिला जाईल आणि इथल्या कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर आमचे नगरसेवक आम्हाला सदैव मदतीस सदैव तत्पर राहतात आणि याच्याबद्दल आम्ही समाधानी आहोत। आत्ता आपण आहोत वार्ड क्रमांक 5 या ठिकाणी। वार्ड क्रमांक 5 हा शहराच्या मध्यवर्ती ठिकाण म्हणजे जय किसान वाडी हे ठिकाण आहे। या ठिकाणी आपल्यासोबत काही नागरिक जोडले गेले आहेत, आपण त्यांच्याकडनं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन यात। दादा, काय सांगणार आपण आपल्या वार्डामधील कोणकोणती कामं झाली आहेत आणि काय पाहिजे तुम्हाला? जसं की आमच्या वार्डात जर विचार केला तर पूर्णपणे डांबरीकरण वगैरे झालेलं आहे, म्हणजे एक किरकोळ काही कामं सोडले तर बाकी सगळे कामं तर व्यवस्थित आहे इथं। ओके, रोडांची समस्या किंवा लाईटची समस्या? लाईट आणि रोडाच्या समस्या नाहीच आहे इथं, ह्या वार्डात तरी नाही नसल्यासारखे।
म्हणजे आपल्या वार्डामध्ये दिलासादायक अशी दिलासादायक आहे. आहे वातावरण. हो 100पैकी 90% कामं झालेले आहे. ओके दादा, आपण काय सांगणार? 90% आहेत जे म्हणजे 10% बाकी. हो थोडेफारच बाकी आहे, बाकी पूर्ण कामं झालेले आहेत. इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच.